राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ, अभाविप आणि एनएसयूआय मध्ये जोरदार राडा, अभाविपने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप, विजय वडेट्टीवार यांच्यासह विश्वजित कदम, सतेज पाटलांचा सीओईपी कॉलेजमध्ये ठिय्या. अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं, छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं षडयंत्र, वडेट्टीवारांचा आरोप, अभाविप विरोधात आता तक्रार करणार. पॅलेट गन प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, 7 तास ठिय्या दिल्यानंतर अखेर संसद मार्ग, पोलिसांकडून एफआयआर, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर. राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक, राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे स्वस्त राजकारण, संसद मार्ग पोलीस ठाण्यातील आंदोलनावरून जेपी नड्डा यांचा हा घणाघात. 48 तासांच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार, आशुतोष रांका यांच्यावरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक, जयपूरमधील शाळा व्यवस्थित न झाल्यास जंतर मंतर सारखं आंदोलन करणार असाही दिला इशारा. मुंबई पालिकेत ठाकरेंना धक्का, नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं, नगरसेवकपद धोक्यात, सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं, विशाखा राऊतांचा हा आरोप. सदा सरवणकर यांच्यासह आता प्रिया सरवणकरांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची घेण्यात आली भेट, विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं भेटीला महत्त्व, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद प्रिया सरवणकरांना मिळण्याची देखील दाट शक्यता. विशाखा राऊतांचा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मेरिटवरती, शिंदे गटाचे गटनेते अमेय घुलेंचं स्पष्टीकरण, आमची संख्या कमी करण्यासाठी हे जाणीवपूर्वक सुरू आहे, भाजपच्या अनेक नगरसेवकांचे प्रमाणपत्र संशयास्पद, संजय राऊतांचा हा आरोप. हिंदूंवरचा अन्याय बघत बसू नका, पोलीस येण्याची वाट न पाहता हातात सापडला की तोडा, भाजप आमदार महेश लांडगे यांची प्रक्षोभक भाषा, केसरेकर दाम्पत्याच्या हत्येनंतर सांगलीमध्ये हिंदू सकल मोर्चा. आठ दिवसांमध्ये सोनवणेंच्या मुलाला अटक करा, बीडमधील विराट मोर्चातून गुणरत्न सदावर्तेंची मागणी, घुले कुटुंबानं सदावर्तेंच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलं, 8 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचाही इशारा. तुकाराम मुंढेंच्या एफडीएकडून मुंबईच्या 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, बॉम्बे प्रेसिडेन्सी, खार जिमखानासह प्रसिद्ध हॉटेल्सवरती कारवाईचा बडगा, स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे परवाना रद्द. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागली, साखरेच्या दरात 60% अधिकची वाढ, किरकोळ बाजारामध्ये साखर 80 ते 82 रुपये किलोवर, गृहिणींचं बजेट कोलमडलं, टपरीच्या चहापासून मिठाईच्या बाजारांवरतीही मोठा परिणाम. बीडमध्ये दुचाकी लावण्यावरून 2 गटांमध्ये तुफान राडा झाला, या वादानंतर आता 2 गटात दगडफेक, काही जण जखमी झाले असल्याचं वृत्त, वडवणी शहरातली ही घटना, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली जाते मागणी. नाशिकमध्ये रस्त्याला 10 फूट मोठं भगदाड पडलं, खडी वाहतूक करणारा डंपरच थेट अडकला, आनंदवल्ली नवशा गणपती रोडवरचा प्रकार, रस्ते कामावरती सवार. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाईचा बडगा, आतापर्यंत 777 चालकांना नोटीस, राज्यभरात 5211 वाहनधारकांची तपासणी. दरम्यान 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीमध्ये 2 रुपयांनी भाडेवाढ. भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि आर्थिक तोट्यामुळे यंदाची बांगलादेश प्रीमियम लीग रद्द, $3.3 मिलियन एवढं आर्थिक नुकसान झाल्यानं कारवाई, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांची ही माहिती समोर.